रफ कागद सुद्धा आम्ही जमा करून घेणार आहे. तुमच्याजवळ तुमच्या पेनशिवाय काही नको. इथं ज्या सगळ्या बॅग्स आहेत, माझं बोलणं झाल्यावर बॅग सगळ्या बाहेर निघतील. हे सगळं झालं. पेपर तुम्हाला मिळेल. क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला खिडकीमध्ये फक्त ऑप्शन घ्यायचं आहे. कुठंही कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन सगळं रफवर करून पेपरवर कुठंही कॅल्क्युलेशन करू नका. तुमच्या दोघांच्या ग्रुपमध्ये दोघांची नावं लिहायची प्लस तुमच्या शाळेचे नाव लिहा. इंग्लिशमध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा. दोन्ही भाषेमध्ये तुमचा पेपर असणार आहे. इंग्लिश प्रश्न आहे, त्याच्या खाली त्याचा ट्रान्सलेट सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला समजायला काही हरकत नाही आहे. आणि त्यामध्ये बघा 25 प्रश्न आणि काही अजून काही शंका आहे? कागद हे सगळं दप्तरात करायचं आणि तुमच्या शाळेचं नाव उत्तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा पेपरमध्ये आहे. कुठल्याही शिक्षकांना काहीही शंका विचारायची नाही, डिस्कशन करायचं नाही. पेपर फक्त आपण आपलं काम सुरू करायचं, उत्तरं सोडवायची. म्हणजे यानंतर दोन आहेत यावरून तुमचं या ठिकाणी आपल्याला पाहिजे उचलायचे दोन असतील. कन्याशाळा भास्कराचार्य समोर बसायचं. दोघी तिथं बसा. जागृती विद्या मंदिर बनवली. विजय भटकरगड. सरस्वती विद्या मंदिर ब्रह्मगुप्त. कराड आर्यभट्ट. फेरी असेल. या फेरीसाठी प्रत्येक गटाला एक प्रश्न विचारला जाईल. तो प्रश्न पास केला जाणार नाही. त्याचे गुण त्याच गटाला मिळतील. फक्त वेळ असेल 30. चित्र वगैरे दाखवलं जाईल. त्याचं उत्तर द्यायचं 1 मिनिट असणार आहे. पहिल्या 2 ला किती असणार आहे? 30-30. तिसरा व्हिज्युअल राऊंड असेल किती असणार आहे? 1 मिनिट. चौथा राऊंड आहे तो मिनिट आहे. 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यायची आहे. जास्तीत जास्त
उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिले कोणत्या राज्यात जन्मले? इन विच साऊथ इंडियन स्टेट वॉज रामानुजन बॉर्न? म्हणून ओळखली जाते. Which number is known as R.D. Ramanujan number? Correct. तारीख व जन्म सांगा. Tell the birth date and birth year of Srinivas Ramanujan. 22 डिसेंबर 1887. Very good. Correct. यांचा मृत्यू तारीख व साल सांगा. डेट अँड इयर ऑफ रामानुजन डेट ॲनिव्हर्सरी. डेट ॲनिव्हर्सरी. याचं उत्तर आहे 26 एप्रिल. करेक्ट. व्हेरी गुड. टायमिंग मिळणार आहे तुमच्यासाठी 18 and 19. Wrong. The question goes to Bhaskaracharya ji. In a trapezium, same question I am repeating. In a trapezium, the ratio of time up. So second round. ओके, सगळेजण तुम्हाला एक पाय ग्राफ दिलेला आहे. तर तुमचा प्रश्न आहे की व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड इन स्टिचिंग अँड ड्रामा क्लास. तुमचा टाईम स्टार्ट होतोय आता. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 3600 आहे. खालच्या बाजूला दिलेलं आहे. एक सेकंड. हो. Six is to 7. Correct. Correct answer. Vijay Bhatkar team gets 10 marks. Now next question is for Arya Bhatta team. What is the total number of employees in HR and IT department? बरोबर आहे. थँक्यू. Correct answer. थँक्यू. तीन राउंड झाल्यावर पहिल्या ग्रुप आर्यभट्टचा ग्रुप जो आहे तो 22 गुणांवर आहे. Arya Bhatta team is on 22 marks. ब्रह्मपुत्र 40 मार्क्सवर आहे. लीडिंग आहे 40 मार्क्सवर आहे. टाळ्या वाजवा आपल्या मित्रांच्यासाठी. भास्कराचार्याचा टीम 10 गुणांवर आहे. 20 गुणांवर आहे. 20 गुणांवर आहे. आणि विजय भट्टाचा टीम हा 30 गुणांवर आहे. So the leading team is Brahmagupta team with 40 मार्क्स. 40 marks. राऊंडमध्ये आहे. रॅपिड राऊंड आहे. रॅपिड राऊंडमध्ये मॅक्सिमम तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील. आणि यासाठी वेळ आहे तुम्हाला 2 मिनिट. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत.
समजा एखादा प्रश्न रिपीट विचारला जाणार नाही, त्यामुळे तुम्ही पास किती म्हणताय याच्यावरती पण लक्ष ठेवा. आणि आपल्याकडे 2 मिनिटं आहेत, एकांना व्यवस्थित उत्तरं द्यायची आहे. मी हा राऊंड घ्यायला सोनल लोढे मॅडम सांगते. पहिला प्रश्न आहे 2चा 5वा घात ची किंमत किती? आन्सर रॉंग आहे, चुकीचं आहे. 7/20 चे दशांशात रूपांतर करा. करेक्ट. चौथा, असे 2 नंबर शोधा की ज्यांची बेरीज 7 असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती? करेक्ट, बरोबर आहे. षटकोनाला किती कर्ण असतात? पुढचा प्रश्न आहे, एक अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक किती? 5 म्हणा. पुढचा प्रश्न विचारला मी. 5.2. Wrong. What is degree of the polynomial? Correct. Find the value of 125 raised to 2/3. 25. Correct. 100 minus 4 raised to 3. 36. 36. Correct. How many number of lines of symmetry are there in regular heptagon? सुसम सप्तकोणाला सममिती अक्ष किती? 5. Wrong. What is equation for x axis? x अक्षाचे समीकरण. 5. Sides of a rectangle are x plus 7 and x plus 3. Then what is its area? 3x plus 7. Timer. ची किंमत किती? करेक्ट. 49चा 3/2 ची किंमत किती? असे 2 नंबर शोधा की ज्यांची बेरीज. बरोबर. 0 या बहुपदीची कोटी किती? Wrong. What is value of 32 raised to 3/5? 8. Correct. Find value of 100 minus 3 raised to 4. 19. Correct. Find decimal value of 7/50. यामध्ये भास्कराचार्य टीमला मिळालेले 60 मार्क्स, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. विजय भटकर टीम आणि ब्रह्मगुप्त टीम यांचा टाय झालेला आहे 80 मार्क्स. आणि आर्यभट्ट टीमला या क्विज मध्ये 82 मार्क्स मिळाले. आता आपल्याला विनर पण मिळालेला आहे, फक्त रनर अप डिसाइड करावा लागेल. बघूया काय निर्णय घेतात. 2 टीमचे मार्क्स सेम आहेत. आता आपल्याला सेकंड ब्रह्मगुप्त आणि विजय भटकर टीम टाय झालेला आहे विथ 80 मार्क्स. यांना आता आपण काही प्रश्न विचारूया.
6480 इकडे गेलेला आहे. 108 minutes. करेक्ट और रॉंग? करेक्ट और रॉंग? आवर्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 108 hours. 108 आवर्स बरोबर म्हणायचं का चूक मॅडम ठरवतील? ओके. हे पारंपरिक प्रमाणात असतील तर m ची किंमत किती असेल? 6 n आणि 6 4 6 आणि 4 n आणि 6 ना. 4m and 6 24. रॉंग. 640 पुरुष आहेत तर स्त्रियांचे शेकडा प्रमाण किती? 3.7. रॉंग. पर्सेंटेज सांग. 36%. 36. 56,738 या संख्येमध्ये 3च्या स्थानिक किमतीमध्ये व दर्शनी किमतीमध्ये कितीचा फरक आहे? 27. करेक्ट. 75 आंबे विद्यार्थ्यांना वाटले तर किती टक्के आंबे शिल्लक राहिले? 75%. करेक्ट. सो द विनर इज ब्रह्मगुप्त टीम. त्यांचं बॅडलं काय? हो हो हे विनरच आहेत. ऍक्च्युली चारही ग्रुप विनर आहे कारण मुलांना सध्या प्रश्न मंजुषेचा अनुभव नाहीये त्यामुळे अशा स्पर्धा वारंवार जास्तीत जास्त घेतल्या गेल्या की कॉम्पिटिशन वाढेल आणि की तुम्हाला तो अनुभव पण जास्त येईल त्यामुळे तुम्ही चौघही आमच्यासाठी विनर आहात. सो फायनल रिझल्ट आणि दुसरी टीम आहे ब्रह्मगुप्त टीम टिळक हायस्कूल कला. दोन्ही टीमचं सुस्वागतम.
आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचं आगमन होत आहे. त्यांचं स्वागत करूया. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी स्थानापन्न व्हावे. नमस्कार. माननीय श्रीमती पराडकर मॅडम, शिक्षण मंडळ कराडच्या माननीय संचालक डॉक्टर सौ मीनाताई पेंढारकर, आजचे व्याख्याते श्री देसाई सर यांचे, शिक्षण मंडळ कराडच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व संस्थेतील गणित शिक्षक, राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित लोकमान्य टिळक आंतरशालेय गणित स्पर्धेतील सहभागी सर्व गुणवान विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, संस्थेतील सर्व गणित शिक्षक सर्वांचे आजच्या राष्ट्रीय गणित दिनाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये मी सहर्ष स्वागत करते. भारतीय गणिताला अनेक संकल्पना देऊन जागतिक पातळीवर नेणारे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती 22 डिसेंबरला गणित दिवस म्हणून साजरी करतात. सन 2011ला रामानुजन यांच्या जन्माच्या 125व्या वर्धापन दिनानिमित्त भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. त्या पाठीमागे मुख्य उद्देश हा गणिताविषयी जागरूकता निर्माण करणे, रामानुजन यांचे गणिताच्या क्षेत्रातील योगदानाचे कीर्तिमान राष्ट्रास केलेची, असमान राशींचे बीजगणित, गणितीय विश्लेषण रीत, अंक, सिद्धांत, शृंखला, अगणित यावरील संशोधन करीत असे. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सव 2023 चे आयोजन महाराष्ट्र राज्यातील पूर्व प्राथमिक भारतीय थोर गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस. गणिताचे जादूगार आणि आकडेमोडीवर प्रभुत्व असलेले रामानुजन यांनी गणित विषयामध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्याविषयी आज आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या स्मृतीला वंदन करूया. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर हुद्देदार, सचिव श्री देशपांडे साहेब, संचालिका डॉक्टर सौ मीना पेंढारकर, सर्व शाखा प्रमुख, अध्यापक, प्राध्यापक, बाहेरच्या शाळेतही आले, मुद्दामून उपस्थित राहिलेले शिक्षक आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आपणा सर्वांचं संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत. गणित दिनातून गुणानुक्रमे जे पहिले 4 क्रमांक आले त्यांच्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा होती. थोडंसं मागोपुढं झालं, सगळेच विद्यार्थ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला. स्पर्धा म्हटली की असं थोडंफार होणारच, पण विद्यार्थ्यांनो, तुमच्या शाळेतल्या शेकडो विद्यार्थ्यातून तुमची या स्पर्धेसाठी शाळेने निवड केली, हेच तुम्हाला मिळालेलं खूप मोठं पारितोषिक आहे. त्यानंतर जी प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली, त्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये 4 गट होते आणि 4 गटांनीही त्यांच्यामध्ये भूमिका होती की कोण पुढे आणि कोण मागे. चौथी फेरी होईपर्यंत कोणता गट पुढे जाईल हे कळतच नव्हतं. अशा पद्धतीने खूप चांगल्या प्रकाराने हेल्दी वातावरणामध्ये दोन्ही स्पर्धा पार पडलेल्या आहेत, यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत. या स्पर्धा जरी आज झाल्या तरी याच्या मागे गेले 15 दिवस गणित शिक्षकांचे खूप मोठे कष्ट आहेत. या सर्व शिक्षकांनी प्रश्नसंच तयार केले. प्रश्नसंच तयार करताना त्यांच्यापुढे उद्दिष्ट ठेवलं होतं की बहुपर्यायी प्रश्न असले पाहिजे. ते पर्याय इतके जवळचे असले पाहिजे की विद्यार्थ्यांना प्रश्नांचं विचार करायला पाहिजे की कुठला पर्याय त्यातला त्यात बरोबर आहे. दुसरं उद्दिष्ट होतं की काठिण्य पातळी जरा वरच्या दर्जाची असली पाहिजे.
तिसरं उद्दिष्ट असं होतं की ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्याच्यामध्ये त्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्यात किंवा कशा. आणि चौथं उद्दिष्ट असं होतं की ते प्रश्न दैनंदिन जीवनाशी थोडेफार तरी रिलेटेड असायला पाहिजे. अशा सर्व अटी दिल्यानंतर सर्व गणित शिक्षकांनी प्रश्नसंच तयार केले, शेकडो प्रश्न तयार झाले आणि नंतर परीक्षक मंडळाने त्यातले नेमके 25 प्रश्न शोधून काढले आणि ते प्रश्न लेखी परीक्षेसाठी दिले आणि त्यातलेच काही प्रश्न मंजुषेसाठी वापरलेले आहेत. सांगायचा उद्देश इतकाच आहे की या स्पर्धा अतिशय पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी जे कष्ट घ्यायला पाहिजे ते गणित शिक्षकांनी घेतले. गेले 15 दिवस मला वाटते गणिताची कार्यशाळाच इथं झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याचा फायदा या शिक्षकांना अध्यापन करताना आणि विद्यार्थ्यांना अध्ययन करताना निश्चितपणे होईल याची खात्री वाटते. एक सर्वसाधारणपणे विचार असा असतो की गणित खूप अवघड आहे, खूप क्लिष्ट आहे, आकडेमोड करताना विद्यार्थ्यांची खूप तारंबळ उडते किंवा गणितामध्ये नापास होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. असे विषय जेव्हा समोर येतात तेव्हा आज गणित दिनाचं औचित्य साधून आम्ही असं ठरवलं की याच विषयावरती विचारमंथन व्हायला पाहिजे. म्हणून कन्या शाळेचे ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षक श्री देसाई सर याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहे. गणिताच्या सोप्या अध्यापन पद्धती, नेमक्या कुठल्या चुका होतात आणि त्या कशा टाळता येतील, विद्यार्थ्यांची भीती कशी घालवता येईल या विषयावरती ते आपल्याला संबोधित करतील. तुम्ही सगळे गणितप्रेमी शिक्षक आणि इथे विद्यार्थी उपस्थित आहात. आज एकूण माहोल बघितल्यानंतर असं लक्षात आलं की शिक्षण मंडळ कराडला एक नवीन पर्व निर्माण करता येऊ शकेल का. म्हणजे आज या स्पर्धा फक्त आंतरशालेय पातळीवरती झाल्या, कराड परिसरातल्या शाळांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. पुढील वर्षी जिल्हा, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीपर्यंत याचा विस्तार व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये आज जसा सहभाग दिला तसाच सहभाग द्याल याची खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आणि थांबते. आपण सर्वजण आज इथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यासाठी इथे एकत्रित झालेलो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आयकॉन आदरणीय श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला मी वंदन करतो. कराड शिक्षण मंडळ कराडचे सर्व पदाधिकारी उपस्थित तिथे मंचावर सर्वांना माझा नमस्कार. व सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र म्हणण्यापेक्षा प्रश्नमंजुषा ज्या वेळेला चालू होती असं वाटलं की छोटे छोटे रामानुजनच इथे बसलेले आहेत. उत्तरं देताना एवढे चंट उत्तरं येत होती, कदाचित आपण सुद्धा त्या वयात तेवढे चंट नव्हतो असं वाटायला लागलं. पण आयोजकांचं याच्यामध्ये सर्वात मोठं महत्त्व आहे. आयोजकांच्या मागे उभे राहणारं प्रशासन वर्ग सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि आयोजकांनी सगळी व्यवस्था सुव्यवस्थित केली. लहान गट असू दे, मोठा गट असू दे, कुठेही त्यांच्यात उणीव कुठं दिसली नाही. प्रश्नमंजुषेच्या वेळेला खर्च म्हणजे मगाशी मॅडमने बोलताना सांगितलं की कुठला गट पुढे जाईल, कुठला गट मागे राहील असं शेवटच्या टोकापर्यंत निर्णय होत नव्हता. शेवटच्या संधीला समान गुणांचे 2 गट थांबले होते. त्यांना सुद्धा नंबर देण्यासाठी पुढचे प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा शिक्षकांना परत तयारी करण्यासाठी 5 मिनिटं घ्यावी लागली. अशी वेळ आली. म्हणजे आत्ताच्या कंडिशनमध्ये विद्यार्थी पुढेच आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही असं मला वाटतं. यशवंत हायस्कूलच्या वतीनं मी आज इथं उपस्थित आहे. मला संधी मिळाली 2 शब्द बोलण्याची. आपल्या सर्वांचे आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद वानखेडे सर. मला काही झालं तर समजून घ्यायला अशी अपेक्षा आहे. आज पहिल्यांदा मी मुलांना घेऊन आले शाळेमध्ये, तर इथलं वातावरण खूप गणितीयमय वाटलं. म्हणजे सगळीकडं असं गणिताचं आहे. आम्हाला थोडीशी रांगोळी आणि वातावरणच एवढं छान होतं की स्पर्धा कशी आहे त्याच्यावरूनच कळतं की कॉम्पिटिशन काय आहे. आता आमच्या शाळेतली मुलं आली म्हणजे थोडंसं मनामध्ये टेन्शन होतं की स्पर्धा कशी असणार आहे, काय असणार आहे. पण त्यांनी म्हणजे त्या कॉम्पिटिशनला सामोरं जावं. आता गणिताची भीती मुलांना आहेच ऑलरेडी की बाबा कसं असणार आहे गणित किंवा काय असणार आहे. पण MCQ टाईप होतं, त्याच्यामध्ये आमच्या मुलांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि पुढची स्पर्धा कशी होती ती पण त्याच्यामध्ये थोडंसं मनामध्ये त्यांना टेन्शन होतं की नंबर कसे येणार आहेत. पण
हा उपक्रम खरोखरच खूप छान आहे. मुलांना पुढे जाण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षा काय आहे आणि 1 मिनिटामध्ये किंवा काही सेकंदामध्ये आन्सर कसं काढायचं आहे त्याचं नक्कीच मुलांना थोडासा हे होणार आहे, म्हणजे फायदा होणारच आहे. आणि हा उपक्रम नेहमी सुरू ठेवावा अशी मी विनंती शिक्षण मंडळ बनवडी यांना करते. आणि थोडंसं भाषणामध्ये काही कमी जास्त झालं असेल तर सॉरी आणि धन्यवाद. त्यांनी थोडीशी माहिती मी सांगितलेली आहे. देसाई सरांचं कामच जास्त होतं. उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेले विविध संस्थांचे शाखा प्रमुख, त्याचबरोबर सर्व गणित शिक्षक आणि ज्यांच्यामुळं आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते सर्व गणित प्रेमी विद्यार्थी. खरं तर आज राष्ट्रीय गणित दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो आहोत. गेल्या वर्षीपासून संस्था पातळीवरती हा उपक्रम सुरू करावा असा विशाल दृष्टिकोन ज्यांच्या मनात प्रथम आला, लाहोटी कन्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका आणि विद्यमान व्हाईस चेअरमन शिक्षण मंडळाच्या पराडकर मॅडम यांचं खरोखर कौतुक करावं. 2011ला त्या रिटायर झाल्या. आज पहिला पद जवळजवळ रिटायर होऊन त्यांना 12-1 वर्ष झालेली आहे. तरी सुद्धा गणिताविषयी त्यांच्यामध्ये असणारी आवड आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये ते पूर्ण रुजवलं गेलं पाहिजे यासाठी असणारी धडपड या वयामध्ये सुद्धा पाहिल्यानंतर आमच्या सारख्याला सुद्धा हेवा वाटावा अशा पद्धतीचं काम आहे. आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. असं म्हणतात की जी माणसं फक्त पायाने चालतात ती अंतर कापतात, जी माणसं डोक्याने चालतात ती ध्येय गाठतात. आज हा दृष्टिकोन आपल्या पुढे यासाठी मांडतोय. 1893-94 साली ज्यावेळी ब्रिटिशांचे साम्राज्य आपल्या देशावरती होतं, सर्व जनता भरडली गेलेली होती, त्यावेळी या शालेय स्पर्धेसाठी नाव ज्यांना आपण दिलेले लोकमान्य टिळक आंतरशालेय गणित स्पर्धा, त्यांनी या 2 वर्षामध्ये एक गणेश उत्सव आणि दुसरा शिवजयंती सुरू केली आणि लोकांच्या मध्ये एक स्फुल्लिंग निर्माण केलं ते राष्ट्रभक्तीचं. आणि तीच भावना पुढे घेऊन आपली संस्था आज चाललेली आहे. या नवोपक्रमासाठी सदैव आम्हाला प्रेरणा देणारे आमचे सचिव सन्माननीय देशपांडे सर यांचंही या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. आज आपण बाहेर बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर गणिताच्या विषयीची भीती असते. पहिली भीती अशी असते की आपण त्या गणिताकडं महत्वाचं असं बघत नाही की याच्यामध्ये दृष्टिकोन काय आहे. गणितामध्ये आपण पुस्तकामध्ये पाहिल्यानंतर लघुकोन, काटकोन, विशालकोन सगळे कोण शिकतो, पण महत्वाची जी आपली भूमिका असते, जी भविष्य काळामध्ये आपल्याला लागत असते, ती पुस्तकात दिलेली नसते. तो असतो तो दृष्टिकोन. आणि त्या दृष्टिकोनावरती आपण समाजामध्ये नेहमी वावरत असतो. नेहमी आपण उदाहरण पाहिल्यानंतर मी माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये एकच करतो की त्या उदाहरणाची दैनंदिन जीवनात सांगड घालण्याचा प्रयत्न करायचा. ज्यावेळी आपण वर्तुळ एखादं उदाहरण पाहिलं, काही उदाहरणांनी पटकन 10 मिनिट मला वेळ आहे, वर्तुळाचं ज्यावेळी आपण उदाहरण देतो त्यावेळी त्याची वर्तुळाची उदाहरणं आपल्या दैनंदिन जीवनात कुठे येतात हे फार महत्वाचं असतं. आणि वर्तुळ आणि बऱ्याच वेळा गोल याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा नेहमी असा संभव होत असतो की याला वर्तुळ म्हणायचं, याला गोल म्हणायचं, गोलाला वर्तुळ आणि वर्तुळाला गोल, म्हणजे कशाचं काय हे सुद्धा आपल्याला समजत नाही. ज्यावेळी आपण एखादी पोकळ घेतो त्यावेळी तुमच्या पुढे आता मी एक वर्तुळ दाखवतो, बांगडीचं चित्र आहे. तुमच्या पुढे झाल्यानंतर तुम्हाला कळेल की ही पोकळ आहे आणि या वर्तुळामध्ये अजून आपण भूमितीतल्या असंख्य गोष्टी शिकलेलो आहोत याच्यामध्ये आहे. पहिली गोष्ट याच्यामध्ये आहे की आपण सर्वांनी वर्तुळ काढण्यासाठी पहिल्यांदा केंद्र निवडतो, त्रिज्या घेतो आणि नंतर वर्तुळ काढतो. पण मी असं म्हटलं, माझ्या 9वीच्या वर्गात परवा मी सांगितलेलं होतं की याचा तुम्ही वर्तुळ केंद्र कसा शोधणार. की तुमच्या पुढे बांगडी दिली, घरामध्ये आई असते, काकू असते, आजी असते, आपली बहीण असते, तुम्ही असता, प्रत्येकाच्या हातामध्ये ही बांगडी बसणार नाही. पण प्रत्येकाच्या हातामध्ये बांगडी बसताना तो कासर बांगड्या जो घालत असतो ते वेगवेगळी उदाहरणं देत असतो. मग याचं तुम्ही असेल ते वर्तुळाचं केंद्र कसं शोधणार हे जे आपण भूमितीमध्ये अभ्यास करतो यालाच आपण म्हणतो उपयोजन. विद्यार्थ्यांच्या मध्ये कोण आहे का आता की याचं केंद्र कसं शोधणार तुम्ही, जे तुम्ही अभ्यासलेलं आहे ते. किती संकल्पना याच्यामध्ये बघा. पहिली संकल्पना असते म्हणजे आपण ज्यावेळी पाहतो ना त्याच्यामध्ये आपण त्या व्याख्या पाठांतर न करता त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. 2 बिंदू जर आपण एकत्र घेतले एका याच्याने तर त्या 2 बिंदू हे नेहमी एक रेषी असतात.
2 पॉइंट्स आर ऑलवेज कोलिनियर. आणि कोलिनियर पॉइंटची व्याख्या लिहित असताना आपण सांगत असताना तिथं महत्त्वाचा शब्द असतो 3 or more point lies on the same line then we can say it is a collinear line. म्हणजे कोलिनियर पॉइंट्स म्हणजे याचा अर्थ दोन बिंदू कुठेही घ्या तुम्ही ते कसेही जोडले तर ते एका रेषेवरती येतील. पण ज्यावेळी 3 बिंदू घेणार त्यावेळी ते काही वेळा नैक रेषीय नॉन कोलिनियर असतात आणि एका रेषेवरती सुद्धा असतात. मग या वर्तुळाच्या याच्यावरती तुम्ही 3 बिंदू असे घेतले इथं आणि 3 बिंदू क्रमाने जोडले तर तुमचा इथं त्रिकोण तयार होईल. ही पॉलिगॉन 3 याच्यामध्ये. आणि आपण त्रिकोणाला परिवर्तन कसं काढायचं हे पाहिलेलं आहे. काय करतो आपण परिवर्तन काढताना ज्यावेळी सर्कल कोणत्याही दोन बाजूंच्या पहिल्यांदा काय करतो आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर त्याला आपण लंब दुभाजक म्हणतो. आणि ते दोन्ही लंब दुभाजक जिथं छेदतील तिथून त्या त्रिकोणाचा व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू समान अंतरावरती असतो. अशा पद्धतीने आपण याच्या ठिकाणची रेडियस काढू शकतो. आणि याचा सर्कम सेंटर ज्यावेळी वर्तुळ जातं त्यावेळी सर्कम सेंटर होतो आणि नुसतं वर्तुळ असतं त्यावेळी त्याच्यामध्ये आपण सेंटर म्हणतो. मग अशा पद्धतीने जर आपण पाहिलं आणि घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाच्या हाताच्या बांगडीची साईज जर पाहिली तर ती वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येकाच्या हाताच्या स्त्रीच्या मनगड असतं ते वेगळं असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्रिज्येची बांगडी बसणार आहे. हा आपण पहिल्यांदा व्यवहारात याचा वापर केला पाहिजे. दुसरं पुस्तकाची नाळ असेल ती नेहमी व्यवहाराशी जोडली पाहिजे. दुसऱ्या याच्यामध्ये आहे आपण कॉन्सेंट्रिक सर्कल ही एक संकल्पना याच्यामध्ये आहे. एक केंद्रीय वर्तुळ. आता याचं एक केंद्रीय वर्तुळाचं वैशिष्ट्य काय असतं नवीन झालेलं आहे का तुम्हाला? एक केंद्रीय वर्तुळ काय आहे संकल्पना त्याची तुम्ही बरोबर संकल्पना तुमच्यासाठी आहे चुकलं तरी चालेल. काय ती संकल्पना आहे? एक केंद्रीय वर्तुळ म्हणजे केंद्र एक पण त्याच्या त्रिज्या भिन्न. ज्यावेळी हे तुम्ही वहीवरती ठेवणार त्यावेळी याच्यातून आतून एक सर्कल करता येणार आणि बाहेरून एक येणार आहे. म्हणजे रनिंग ट्रॅकला जसे ते वर्तुळ असतात ते सगळी समकेंद्री असतात. तुम्ही छोटासा दगड घेतला पाण्यामध्ये टाकला तर त्याचे तरंग होतात आणि जिथं दगड बुडेल त्याचं सेंटर आणि नंतर मोठे 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 असे होत जातात. ही सगळी एक केंद्रीय वर्तुळ असतात. या एक केंद्रीय वर्तुळाच्या साहाय्याने ही उदाहरणं आपण बाहेर सुद्धा देऊ शकतो. आणि मग याच्यामध्ये पहिल्या याच्यातून सर्कल जाणाराची त्रिज्या लहान असणार आहे दुसऱ्या याच्यातून जाणाराची सर्कल असणार आहे त्याची त्रिज्या काय असणार आहे मोठी असणार आहे. हा दृष्टिकोन जर आपण दैनंदिन जीवनामध्ये ठेवला तर याच्यामध्ये आपण बदल होणार आहे. नववीमध्ये एक संच आहे पहिला सेट्स कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स आपण म्हणतो. पण हा संच आहे पुस्तकातल्या उदाहरणांना मी बऱ्याच वेळा शिकवले नाही. आपल्या घरातले किंवा युनिव्हर्सल सेट आहे सेट्स आहेत याच्यामध्ये मी माझ्या वर्गात नेहमी उदाहरण देतो. शिक्षण मंडळ कार्ड इज अ युनिव्हर्सल सेट अँड द अदर बँकेस विच आर अंडर इट आर द सबसेट्स ऑफ शिक्षण मंडळ कार्ड. ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये उपसंच कॉम्प्लिमेंट वगैरे हे सगळे करतील. यादी पद्धत असते संच लिहिण्याची. घरामध्ये आपण आईने एखादा किराणा माल आणायचा असेल तर आपल्याला सांगते तू लिही मी यादी करते. तुमच्याकडे दिल्यानंतर तुम्ही काही काही आणायचे ते देता पण दुकानात गेल्यानंतर दुकानदार त्याच पद्धतीने देतो असं नाही. त्याच्या जवळ हाताला असेल ती वस्तू ठेवतो परत काय करतो तो टिकमार्क करतो आणि पिशवीत भरताना मात्र तो त्या क्रमाने भरत असतो. देताना सिक्वेन्स वेगळा आणि भरताना सिक्वेन्स वेगळा. ही सुद्धा एक यादी पद्धत आहे जी आपण लिस्निंग मेथड म्हणून गणितामध्ये अभ्यासतो. त्याचा वापर आपण असा दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला शाळेचं सुरुवातीचं वर्ष सुरू झालं की तुमची यादी असते मला वह्या आणायची आहे कंपास पेटी घ्यायची आहे पेन घ्यायची आहे ही सगळी तुमची लिस्ट मेथड असते यादी पद्धत. आणि त्यानुसार आपण यादी करतो. टिकमा कशासाठी करतो आपल्याला स्मरण त्याचं राहावं यासाठी. अशा उदाहरणांचा जर आपण दैनंदिन जीवनाशी वापर केला तर आपल्याला गणित हे आपल्या जवळच वाटणार आहे. नेहमी भीत्यापोटी ब्रह्मराक्षस आपण असं म्हणतो. समस्या निर्माण झाली ना तर त्या समस्येपेक्षा आपण मोठं झालं पाहिजे. तुम्ही सर्वांनी रामायण पाहिलेलं आहे. रामायणामध्ये ज्यावेळी हनुमानाच्या याच्यामध्ये संजीवनी वनस्पती आणायला गेलेला होता त्यावेळी हनुमानाला माहीत नव्हतं संजीवनी वनस्पती कोणती आहे. तर त्या पर्वतावरती गेल्यानंतर त्याच्या पुढे समस्या निर्माण झाली की आपण पाहिलेली नाही आता यातली कोणती ओळखायची. हनुमानाने तिथून काही त्यावेळी मोबाईलची सोय नव्हती. मिस कॉल द्यावा फोन करावा रेंज नाही म्हणा त्याच्याकडे काहीच उपलब्ध नव्हतं. तरी हनुमानाने जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं समस्येपेक्षा तो मोठा झाला तो पर्वतच उचलून त्या ठिकाणी आणला. ज्या ज्यावेळी तुमच्या पुढे समस्या येते त्या समस्येकडे पाहू नका. येताना समस्या आपल्या पुढे उत्तर घेऊन आलेली असते. पण आपण त्या अभिमन्यू चक्रासारख्या त्या समस्येत एवढं गुंतून जातो की जी आपल्याकडं
दिलेली जी समस्या निराकरण करण्याची जी पद्धत आलेली होती त्याच्याकडे आपण पाहत नाही. ह्या गोष्टी आपण अंमलात आणल्या तर या दृष्टीने आपल्याला राहणारा हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आहे की आपला पाहण्याचा दृष्टी, गणित शेवटी कुणालाही वृक्षच वाटतं, पण ते गणित आपण कशा पद्धतीने करतोय. म्हणजे तुमच्या आवडीचं असेल, तुम्ही एखादी भाजी खात नसाल तर आई ती भाजी असेल तिचे पराठे बनवेल, काय करेल आणि तुम्हाला कशाही पद्धतीने खाऊ घालेल की जेणेकरून तुमच्यामध्ये त्या खाद्यपदार्थाची अभिरुची वाढेल. गणित आपल्या जीवनाला शिस्त लावतं सर्वात महत्वाचं. दुसरं, गणित आपल्याला कशा पद्धतीनं समोर जायचं, समस्येचं निराकरण कसं करायचं हे शिकवतं. पहिल्यांदा दिलेल्या गणिताचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. जसं एखादा शेतकरी असतो बा, पेरणी कुठे कधी कशी करायची पेरणाऱ्या शेतकऱ्याला जर कळालं तर पेरणी किंवा पीक कधीही वाया जाण्याची भीती नसते. त्याने गणित आपल्या समोर आलं, ते गणित वाचल्यानंतर त्याचा जर तुम्हाला अर्थ कळाल्यानंतर कोणतं सूत्र वापरायचं त्याचं तंत्र कळालं आणि योग्य पद्धतीने कधी कुणाला गुणाकार कधी कुणाला भागाकार बेरीज होता काय हे कळालं तर गणित चुकण्याची भीती सुद्धा आपल्यापासून दूर जाते. त्यामुळं आपण नेहमी भीतीपासून दूर राहिलं पाहिजे आणि नेहमी आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. हरिवंशराय बच्चन यांच्यामध्ये प्रयत्नावरती एक कविता आहे, त्या कवितेमध्ये एक कडवं आहे बा, कोशिश करणे वालों की कभी हार नहीं होती. आपल्याला माहित आहे मुंगीचं उदाहरण त्याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केले. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना आखिर उसका काम है. आखिर वो अपनी मेहनत कामयाब लाती है, कभी भी उसकी मेहनत बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एकदा गणित चुकलं तर पुन्हा आपण तो प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर एकदा आपण चुकल्यानंतर काही चूक झाली हे समजली आणि एकदा गणित वाचण्यापेक्षा एकदा पाटीवरती सोडवलं तर 10 वेळा सोडवण्यासारखं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये तरी सुद्धा आपल्याला अपयश आलं तर त्याच्या पुढची विद्यार्थ्यासाठी त्याच्यामध्ये ते कडवं आहे. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ये देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या पद्धतीने जर आपण गणितावरती सोडवत गेलो आणि गणिताशी आपण मैत्री घट्ट करत गेलो तर गणित कधी आपलं झालं आणि आपण गणितात झालो आणि कधी आपण दोन्ही समरस होऊन एकरूप झालो हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. याचं शिकवता याच्यामध्ये बरीचशी आपल्याला मला ट्रेनिंग झाली. ट्रेनिंग मध्ये मग असं पाहिल्यानंतर जीवन म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आहे. त्याच्यातून एक कविता मी स्वरचित गणित केलं आणि ते आता गणित एवढा आवाज आहे तरी पण मी चाल लावून त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांना गणित आवडावं आणि ते आवडल्यानंतर गणित त्यांनी आपल्या जीवनात आत्मसात करावं ही याच्या पाठीमागची प्रांजल भूमिका आहे. तर त्यामध्ये परत असं म्हटलेलं आहे पहिल्यांदा मी की धरून गणिताची कास करीन मी अभ्यास घेऊन प्रगतीचा ध्यास. शाळेत मी राखीन गणिताचा मान मैत्रिणींच्यात वाढेल मग माझी ही शान. 2 न 2 4 4 दुने 8 गणिताच्या गावाची धरली मी वाट. की वातावरण निर्मिती झाल्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याला त्याचे शब्द ऐकल्यानंतर आपलंच वाटणार आहे. पुढचं जे आपण जीवनामध्ये गणित जातो त्याच्यामध्ये आपले नातेसंबंध असतात, त्याच्यामध्ये कधी कलह होतात, कधी प्रेम येतं. साने गुरुजींनी सांगितलं तर प्रेम दिल्यानं प्रेम वाढतं, जगाला प्रेम अर्पावे. या हेतूतून आपण ज्यावेळी कधी कधी मैत्रिणींच्यात भांडण होतं आणि जीवनामध्ये लक्षात ठेवा 1 ते 100 मध्ये 2 अंक असे आहेत की त्याचा नेहमी समोरासमोर तोंड असतं, नेहमी दुसऱ्यांचं विरुद्ध दिशेला असतं. त्यामुळे मैत्रिणींच्यात असेल, माणसांच्यात असेल, नातं दृढ करायचं असेल तर 63 अंक समोर ठेवायचा म्हणजे माणसांच्या मध्ये सुसंवाद वाढत जातो. 36चा आकडा कधीही धरायचा नाही. विसंवादाने समस्या वाढत जातात आणि ह्या पण समस्या वाढवणारी म्हणून आपल्या मैत्रिणींच्यात ओळख असू नये. हे फार गणित कन्याशाळेचे विद्यार्थी त्यामुळे त्याच्यामध्ये काही स्त्रीलिंग सुद्धा शब्द येतील. पुढच्या याच्यामध्ये मग हे स्नेह माया याच्यावरती मी म्हटलेलं आहे. स्नेह मायेचा वर्ग मी करीन, द्वेष आणि मत्सराचे काढून वर्गमूळ. आलेल्या अंकांची बेरीज
बेरीज करून येणारे उत्तर मी धनच घेईन. इथं धन ज्याचा अर्थ गणितातला फक्त धनचिन्ह नाही, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. दोन दृष्टिकोन असतात माणसाला, एक नैराश्य येणार असतो तो नकारात्मक दृष्टिकोन, आणि सकारात्मक दृष्टिकोन जीवनाकडे बघण्याचा राहतो. नकारात्मक असेल तर तो काय म्हणतो, जीवन ही अशी एक गाडी आहे जी आशेच्या रुळावरून धावते आणि मृत्यूच्या स्टेशनवरती थांबते. हा त्याचा नकारात्मक पट झाला. आपल्यामुळं जर आपण एखाद्या व्यक्ती संगतीत आल्यानंतर त्यांना पुन्हा आपला सहवास हवासा वाटायचा असेल तर आपले विचार हे नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर लोकमान्य टिळक आंतरशालेय गणित स्पर्धा आपण घेतली त्यावेळी संपूर्ण समाजामध्ये नकारात्मकता होती, पण त्यांच्यामध्ये ही सकारात्मकता आणण्यासाठी टिळकाने असतील त्या क्रांतिकारांनी प्रत्येकाने जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांची परतफेड करण्याची खरं आपली आत्ताची वेळ आहे. या पद्धतीने आपण केल्यानंतर शेवटचं जसं आपण होतो एक सूत्र आपण लिहिलं, गणिताचा सुविचार येतो की गणिताच्या जंगलात जाताना सूत्राची पाठी असावी. या पद्धतीने आपण सुविचार लिहिले की त्याच्यावरती सुद्धा एक कडवं त्याच्यामध्ये मी लिहिलं, गणिताच्या जंगलात जाताना ग बाई घेतली हाती मी सूत्रांची पाटी, पाडे पाठ करीन गुणाकार सोडवीन गणिताच्या सरांच्याकडून थोपटून पाठ घेईन. हे असं ज्यावेळी आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये गेलं की आपल्याला सुद्धा काहीतरी आत्मिक समाधान वाटतं की आपण काहीतरी वेगळ्या याच्यामध्ये करू शकतो. नंतर सर्वात महत्वाचा विद्यार्थ्यांच्या मध्ये येणारा वजाबाकी आणि भागाकाराचा गोंधळ असतो. हातचा कुठं द्यायचा, कुणाला मैत्रिणींच्या भांडण झालं की आपल्याला नेहमी कळतं कुणाला कधी वजा करायचं कुणाला कधी मिळवायचं, पण गणितामध्ये वजा कधी करायचं आणि मिळवायचं कधी हे जर कळालं नाही तर मात्र आपल्याला कळत नाही की आपण गणित कसं सोडवलेलं आहे. वजाबाकी करताना अडचणी येतील, भागाकार जेव्हा माझ्या डोक्यावरून जाईल, डोळे बंद करूनी पाडे मी हटवीन, पाड्यांची थोडीशी मी साथही घेईन. मग असा बाकी मराठीच्या विषयामध्ये गेलो की आपण विविध उदाहरणांनी कविता सांगून निसर्ग सौंदर्य सांगून विद्यार्थ्यांच्या मध्ये आवड निर्माण करतो. एक तर तो गणित असा विषय, त्याच्या पुढे गणिताचा शिक्षक बघितल्यानंतर रणांगणात एखाद्याला रणात पळून जावं, एखादा शत्रू बघितल्यानंतर तशी अवस्था होते. प्रत्येक वेळी गणिताच्या तासाची सुरुवात बऱ्याच वेळाने एखादा सुविचार सांगून त्याचा जीवनाची सुसंगत गणित त्याच्यामध्ये केलेला आहे. शेवटचं तर असं मध्ये गणिता पाहिल्यानंतर सुद्धा की याच्यामध्ये ईच्या विचार नाही म्हटलेला मी, याच्यामध्ये गाण्यात असं विचारच पडला बिचाऱ्या मनाला, गणिताचा खेळ बाई एवढा का वेगळा, आकृत्यावरूनी सूत्रे करा पाठ, गणिताच्या गावाची सोपी होईल वाट. अशा पद्धतीनं आपण जर गणिताचं कोणत्याही विषय शिकत असतात त्याचा जर सामान्य जीवनाशी आपण संबंध जर जोडत गेलो तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये यश मिळण्याने आपल्याला आवड निर्माण झाली पाहिजे. आवड ही तुमच्या इच्छाशक्तीवरती अवलंबून असते. जेम्स वेबनं वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, पण त्याच्यापेक्षा त्याची इच्छा जागृत झाली की मला हे करायचंय, मला काहीतरी वेगळं दिसतंय. म्हणून इच्छाशक्तीतून मिळणारी जी ऊर्जा असते ती वाफेच्या इंजिनातून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा फार शक्तिमान असते किंवा एखाद्या अणुबॉम्बच्या विस्फोटापेक्षा ती फार मोठी असते. अशामुळे आपण समाजात वावरत असताना गणिताचा तुम्ही सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध घाला आणि आपलं जीवन आहे आनंदी करा, त्याचबरोबर दुसऱ्यांना आनंद द्या. एवढ्याच्या गणित दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला संदेश देतो. या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली, 10 मिनिट मला दिलेले होते. त्याच वेळेत मी शेवटी गणिताच्या शिक्षकाला वेळ पाळणं फार महत्वाचं असतं, वेळेचं बंधन असतं आणि जो वेळेत बंधन पूर्ण करतो तोच आपल्याला वेळेत काहीतरी करू शकतो. धन्यवाद. सुरू आहे आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर,
लोकमान्य टिळक आंतरशालेय गणित स्पर्धा 2023. मी सगळ्यांची उत्सुकता ताणत नाही आहे. आपण लहान गटाच्या विजेत्यांपासून सुरुवात करूया. सर्वात चतुर्थ क्रमांक उत्तेजनार्थ ब्रह्मगुप्त गट सरस्वती विद्या मंदिर कराड. विद्यार्थी आहेत वेदांत संदीप थिटे आणि मुक्ता अजित निलाखे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. लहान गट इयत्ता 6वी साठी उत्तेजनार्थ सरस्वती विद्या मंदिर कराड. वेदांत थिटे आणि मुक्ता निलाखे. तृतीय क्रमांक आहे विजय. या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण त्यांनी स्पर्धा जीवन. निखिल हनुमंत कुंभार, राजवीर अंकुश माळी. लहान गट इयत्ता 6वी साठी निखिल हनुमंत कुंभार, राजवीर अंकुश माळी. लाहोटी कन्या प्रशाला. तृतीय क्रमांक गणित दिवस संपन्न झाला. आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक हात इथं राबलेले आहेत. त्या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री अभिजित कुलकर्णी सर, SMS इंग्लिश मीडियम स्कूल कराड. या विषयामुळे आपण इथे एकत्रित जमलो आहोत. शिक्षण मंडळ कराडचे सचिव चंद्रशेखर देशपांडे सर, देसाई सर, मल्लापूर मॅडम, पेंढारकर मॅडम, पराणकर मॅडम. आजचा हा राष्ट्रीय गणित दिन साजरा झाला त्याचं कारण इथं जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी इथं असलेले जी मुलं सहभागी झाली. कारण लहानपणापासून या विषयाविषयी आई वडिलांपासून ते शिक्षकांपर्यंत या सगळ्यांनी जी भीती निर्माण केलेली असते त्याचा एक बागुलबुवा तयार केलेला असतो. या बागुलबुवामुळेच अनेक मुलं गणित विषयापासून मागे जाताना दिसतात. पण राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने शिक्षण मंडळ कराडनं हा जो उपक्रम सुरू केलेला आहे आणि ही संकल्पना ज्यांनी मांडली पराणकर मॅडम, सर्व अध्यापक यांचे मनपूर्वक आभार. कारण ही संकल्पना मांडल्यामुळे वर्गातल्या 60 मुलांपैकी आज कदाचित 4 मुली इथं असतील, पण बाकीच्या 56 मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. आणि यानंतरच्या काळामध्ये देसाई सर ज्या पद्धतीनं गणित हा आपल्या आयुष्याला जोडलेला एक दुवा असल्यामुळे तो मुलांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचवतात इथं असलेले सगळे शिक्षक त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टी पुढे नेतील. मला आवर्जून एका गोष्टीचं स्मरण करून द्यायचं. 1 वर्षापूर्वी मॅथेकॉन नावाचा एक उपक्रम केलेला होता की ज्याच्यामध्ये 8 ते 10 तास मुलं गणित सोडवू शकतात अशी एक संकल्पना मांडली होती. आणि मॅथेकॉनला संध्या परांजपे आणि शिवानी पंडित यांनी अप्लाइड मॅथ्सची जबाबदारी घेतली होती. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास 50 मुलं अत्यंत ऍक्टिव्ह पद्धतीने गणित सोडवत होती. जानेवारीमध्ये तो मॅथेकॉन उपक्रम आवर्जून होणारच आहे. याच्या संदर्भात इथं असलेल्या जे शिक्षण मंडळ कराड संचलित ज्या शाळा आहेत तिथेही आम्ही आवर्जून तिघं येऊन तो उपक्रम पुढे नेऊ शकतो. आवर्जून याचा उल्लेख एवढ्यासाठी केला की गणिताची आवड निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे शिक्षण मंडळ कराडनं यावर्षी टाकलंय. आणि मॅडमनी अशी अपेक्षा व्यक्त केली की आज कराड शहरामधल्या शाळा आहेत, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरापर्यंत शिक्षकांची खूप मोठी टीम याच्यासाठी काम करायला उत्सुक आहे. शिक्षण मंडळ कराडनं आयोजित केलेला राष्ट्रीय गणित दिनाचा हा कार्यक्रम या निमित्ताने रामानुजन यांचं कार्य समजून घेणं आपल्याला शक्य झालेलं आहे. आणि आवर्जून देसाई सरांनी ज्यांचा उल्लेख केला, लोकमान्य टिळक यांनी गणितासाठी खूप मोठे प्रयत्न केले होते. लोकमान्य टिळक आंतरशालेय गणित स्पर्धा 2023 याच्यामध्ये ज्या शाळा सहभागी झाल्या त्या शाळांचे अध्यापक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांचे या निमित्ताने मनपूर्वक आभार. त्यानंतर शिक्षण मंडळ कराड संचलित टिळक हायस्कूल, लाहोटी कन्या प्रशाला, आत्माराम विद्यामंदिर आणि SMS इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांमध्ये गणिताचे शिक्षक त्यांना
सहकार्य करणारे शिक्षक आणि सन्माननीय मुख्याध्यापक यांचे मनपूर्वक आभार. हा उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मंडळींचं सहकार्य मिळाले आहे. त्यापैकी डॉक्टर मेघना मल्लाकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांना प्रत्येकाने 15 प्रश्न काढा आणि त्या एवढे 15 प्रश्न जर काढायचे आणि जर 20-25 शिक्षक एकत्र आले तर जे काही निर्माण होणार आहे त्याच्यातून ते सगळं फिल्टर करणं आणि व्यवस्थित मांडणं आणि उपक्रम छान झाला. आवर्जून या निमित्ताने मल्लाकर मॅडम थँक्यू. थँक्स. त्यानंतर हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचला आहे कारण अनेक मंडळी याच्याशी संबंधित सहकार्य करत असतात, एक तिथे प्रोत्साहन देत असतात. आज या निमित्ताने आवर्जून प्रायोजक म्हणून त्यांचा आभार मानायला हवं. ते अप्सर पेन्सिल जो खतम की नाही होती अशी लहानपणापासून आम्ही जाहिरात वाचतो. तर प्रीतम शिंदे सर आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये जाऊन अमोल हुलवान आणि सौभाग्यवती हुलवान यांनी गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेची माहिती दिली आणि या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद देणारे इथे असलेले शिक्षक, वेगवेगळ्या शाळा यांचे मनपूर्वक आभार. आणि पुन्हा एकदा कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. सूत्रसंचालन करणाऱ्या ननवरे मॅडम यांचंही